नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. शहरातील वाढत्या शहरीकरणामुळे वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो मार्ग सुरू झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणामध्ये कमी होण्यास मदत होणार आहे. या मेट्रो मार्गाचं काम सुरू करण्यासाठी खासदार राजन विचारे आमदार असल्यापासून प्रयत्न करत होते. यासाठी विधिमंडळात सहकाऱ्यांबरोबर अनेक आंदोलनं करण्यात आली. त्यानंतर मेट्रो मार्ग क्रमांक 4 वडाळा ते कासारवडवली या मार्गाला सन जून 2016 रोजी 14,549 कोटींची मंजुरी मिळून प्रत्यक्षात या मेट्रो मार्गाच्या कामाला एप्रिल 2018 मध्ये सुरुवात करण्यात आली. खासदार झाल्यानंतर ठाणे शहरासाठी रिंग रूट मेट्रोसाठी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल तसेच शहरी विकास केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी, या विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्यासोबत अनेक भेटीगाठी घेतल्या. या मेट्रो 4 मार्गाचे काम ठेकेदारांच्या आडमुठे धोरणामुळे 3 ते 4 महिन्यांपासून बंद पडले होते. त्यावेळी MMRD आयुक्त श्रीवास यांनी 18 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांची भेट घेऊन बंद पडलेल्या मेट्रो मार्गाचं काम तात्काळ सुरू करण्याची विनंती केल्यानंतर त्याचे काम प्रगतीपथावरती सुरू झाले. खासदार राजन विचारे यांनी कापूरबावडी जंक्शन, तत्वज्ञान विद्यापीठ, मानपाडा उड्डाणपूल, पातलीपाडा जंक्शन, सूरज वॉटर पार्क, कासारवडवली आणि भाईंदरपाडा अशा इतर ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. कापूरबावडी येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बंद केलेला कोलशेत रोड पुन्हा सुरू करण्याची मागणी वाहतूक शाखेकडे व नगर अभियंता यांच्याकडे केली आहे. ज्या ठिकाणी मेट्रोनी खड्डे पडलेले आहेत त्या ठिकाणी बॅरिगेटेड लावून ती जागा बंद करावी, जेणेकरून अपघात टळू शकेल. प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे तसेच ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड DP-मध्ये आहेत ते पूर्ण करण्याच्या सूचना नगर अभियंत्यांना केल्या आहेत. खासदार राजन विचारे यांना अधिकाऱ्यांकडे डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करून मेट्रो सुरू करणार असे आश्वासन दिलं आहे. या सर्व मेट्रोच्या संदर्भामध्ये मेट्रो, MMRD, त्याचबरोबर ठाणे महापालिका आणि ट्रॅफिक डिपार्टमेंट या सर्वांना एकत्र करून आज संपूर्ण मेट्रोच्या त्याचबरोबर फ्लायओव्हर अशा सर्व याची पाहणी करण्यासाठी मेट्रोचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर महानगरपालिकेचे अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि MMRD. आज तुम्ही बघितलं असेल की हे काम ज्यावेळेला ही मेट्रो क्रमांक 4 वडाळा ते कासारवडवली 2016ला हे जी मंजुरी त्याला मिळाली आणि त्या प्रत्यक्ष कामाला 2018ला या ठिकाणी सुरुवात झाली आणि ते करत असताना मला वाटतं हा मेट्रो होण्यासाठी मग आमदार असताना त्यानंतर खासदार झाल्यानंतर भरपूर अशी आंदोलन आपण त्या ठिकाणी घेतली आणि ते काम सुरू झालं. तुम्हाला माहिती असेल आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या माध्यमातून दिल्लीला एक आम्ही त्यावेळचे मला वाटतं नगरविकास मंत्री हरदीप सिंग पुरी आणि केंद्रीय राज्यमंत्री ह्यांच्याबरोबर एक मीटिंग आपण घेतली होती. त्या विभागाचे सचिव मला वाटतं दुर्गा शंकर मिश्रा आणि संबंधित मेट्रोचे अधिकारी. मला वाटतं हे काम त्यावेळेला बंद झाल्यानंतर 3-4 महिन्यापासून ते काम बंद होतं आणि मग त्यानंतर MMRDचे आयुक्त श्रीनिवासन यांच्याबरोबर मला वाटतं 8/2/2022ला या मेट्रो मार्गाचं काम खऱ्या अर्थाने ते काम बंद झालं होतं, ते लगेच सुरू झालं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत.
किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. प्रत्येक मराठी उद्योजकाच्या मागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक. भारतीय मराठा महासंघाच्या उद्योग आघाडीचे आमदार रवींद्र फाटक यांच्या हस्ते लोकार्पण. भारतीय मराठा महासंघाच्या उद्योग आघाडीचे उद्घाटन आमदार रवींद्र फाटक यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ठाण्यातील रघुनाथ नगर येथील संगीतभूषण पंडित राम मराठे सांस्कृतिक क्रीडा मंच या ठिकाणी हा सोहळा संपन्न झाला. भारतीय मराठा महासंघातर्फे महाराष्ट्र व भारतभरातील व्यवसाय करू इच्छिणाऱ्या मराठी माणसाकरिता उद्योग आघाडी या विशेष सेवा व्यवस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. या सेवा व्यवस्थेद्वारे उद्योग व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रत्येक मराठी स्त्री पुरुषाकरिता उद्योजक बनण्याच्या प्रत्येक पायरीवरील संपूर्ण सेवा व सहाय्य प्रदान केलं जाणार आहे. भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मराठी उद्योजक घडावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून फूड ट्रक तयार करण्यात आले आहेत. त्याचा लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सोहळा देखील संपन्न झाला. छत्रपती शिवरायांच्या जयघोषात संपूर्ण परिसर दुमदुमलेला पाहायला मिळाला. यावेळी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक दीपक पेतकर, माजी नगरसेविका जयश्री फाटक, माजी नगरसेविका मिनल संखे, त्याचबरोबर माजी नगरसेवक गुरमीत सिंह तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच भारतीय मराठा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब आहेर, राष्ट्रीय सरचिटणीस राम शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते राजन गावण, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा श्रेया तटकरे, उद्योग आघाडी प्रदेश अध्यक्ष सुरेश घोरपडे, विधिवत न्याय प्रदेश अध्यक्षा ॲडव्होकेट रचना भालके, प्रदेश सचिव ॲडव्होकेट स्वाती फडतरे, उद्योग आघाडी कोकण विभागीय अध्यक्ष संजय पाटील यांसह विविध मान्यवर येथे उपस्थित होते. खास करून भारतीय मराठा महासंघ यांनी आज खरोखर हा उपक्रम चांगल्या माध्यमातून इथे सुरुवात केलेली आहे ठाणे शहरामध्ये. आणि याचा सुरुवात करून ज्या उद्योजकांना खरोखरच एक कामधंदा मराठी माणसांना मिळावा या माध्यमातून त्यांनी आज काही गाड्या या स्टॉलचे वाटप करतायत आणि त्या वाटप करतायत त्याच्या माध्यमातून इथे सुरुवात आहे. मला वाटतं 4-5 गाड्या तर दिसतात इथे. आणि खरोखरच या टीमचे सर्व सहकारी, या मराठा संघाचे सर्व पदाधिकारी, राजन गावणे असतील, आपले सर्वच पदाधिकारी या लोकांनी मेहनत केल्यामुळे हे सक्सेसफुल होऊ शकलं. आणि या कार्यक्रमाला सुरुवात केल्यानंतर आज खरोखरच सुरुवात झालेली आहे. आणि हळूहळू ठाणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये असाच माध्यमातून उपक्रम चालू व्हावा असं मला वाटतं. मराठी माणसांना एक धंदा बिझनेस मिळावा. आम्ही पण मराठी आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या विभागातून आहेत, ठाण्यातून आहेत आणि त्यांच्या विभागातून ही सुरुवात होते. खरोखरच तुमचं मनापासून मी कौतुक करेन आणि असा उपक्रम आपण ठाणे शहरामध्ये राबवत राहा. आम्ही तुमच्या पाठी सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आम्ही सर्वच लोक तुमच्या पाठी खंबीरपणे या समाजाच्या पाठी उभं राहू. फॅन म्हणजे आज आमचा हा पहिला प्रोजेक्ट आहे जो आज आम्ही लॉन्च केला आहे भारतीय मराठा महासंघाच्या उद्योग आघाडीच्या माध्यमातून. या व्हॅनचं एक आम्ही अगोदरच सांगितले की नुसती फूड व्हॅन नाही, तर याच्यामध्ये मल्टिपल पद्धतीचे व्यवसाय याच्यात करता येईल. उदाहरणार्थ आज आम्ही इथे ज्या गाड्या ठेवल्यात ज्याच्यामध्ये 2 फूड व्हॅन आहेत, ज्यामध्ये पोळीभाजी केंद्र, उपहार केंद्र इथं चालवता येईल. पण फळ आणि भाजी विक्रीची गाडी इथे आहे, आईस्क्रीम पार्लरची गाडी आहे. त्याचबरोबर आपण पाहिलं असेल तर या ठिकाणी तुम्हाला एक प्रचाराचं वाहन आम्ही ठेवतो. म्हणजे आता सगळ्या निवडणुका येतात, या निवडणुकामध्ये चौकसभा होतात, या चौकसभा या वाहनातून आरामशीरपणे करता येतील अशा तऱ्हेचं एक वाहन आम्ही केलं आहे, जेणेकरून आमच्या मराठी माणसांच्या हाताला कुठलाही प्रकारचा जो व्यवसाय आहे त्याला तो मिळाला पाहिजे. कारण आपण अनेकदा म्हणतो की मराठी माणूस व्यवसायात जात नाही. ते एवढ्या पद्धतीच्या व्यवसायाच्या आम्ही संधी एका वाहनावर करून दिल्या की त्यांनी ठरवावं आणि आम्ही त्याच्या पाठी. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन
करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या संकल्पनेतून वाचनप्रेमींसाठी निसर्ग वाचनालय, महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी वाचनाचा कोपरा हे उपक्रम आकारला येत असतानाच चला वाचूया या मोहिमेत आणखीन एक नवीन प्रयोग करण्यात आला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयात दुसऱ्या मजल्यावरील आयुक्त कार्यालयाबाहेर छोटेखानी वाचनालय तयार करण्यात आले आहे. या वाचनालयाचं उद्घाटन नुकतेच राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ संपादक राजीव खांडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वाचनालयाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. या वाचनालयात मराठी आणि इंग्रजी भाषेतील उत्तम पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे खंडात्मक चरित्र, ययाती, कोसला, रणांगण, फकीरा यांसारख्या कादंबऱ्या, खरेखुरे आयडॉल्स, व्यक्ती आणि वल्ली, नापास मुलांची गोष्ट, बनगरवाडी यांच्यासह नटसम्राट, अग्निपंख, प्रकाशवाटा, एक होता कारवर इत्यादी पुस्तके या वाचनालयामध्ये आहेत. त्यांच्या जोडीला सेपियन्स, ब्लॅक स्वॅन, इलॉन मस्क, इकिगाई इत्यादी इंग्रजी पुस्तके देखील वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना. 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर. महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून पत्रकार कवी प्रशांत डिंगनकर यांच्या पाषाण या हिंदी कविता संग्रहाला सुवर्ण पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. प्रशांत डिंगनकर यांची दगड या विषयावर 3,500 शब्दांची मराठी दीर्घ कविता सन 2017ला प्रकाशित झाली. त्याला मराठी वाङ्मयाचे पुरस्कारही मिळाले. त्याच कवितेचा हिंदी भावानुवाद प्रशांत डिंगनकर यांनी केला असून त्याचे पाषाण या नावाने दिव्य प्रकाशनाने पुस्तक प्रकाशित केलं आहे. या पुस्तकाला हिंदी साहित्य अकादमीचा मामा वरेरकर पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. राज्यस्तरीय पुरस्कारांसह जीवन गौरव आणि कथा, कादंबरी, कविता, अनुवाद अशा विविध 13 गटात साहित्य अकादमीने पुरस्कार घोषित केले आहेत. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.